तर वेलकम बॅक मित्रांनो. मी आता सध्या आलो इथं मसारासने थोडं चारा आणायला. इथं आम्ही गवताची वारी केलेली आहे नदीकडला. तर यावर्षी जानेवारी 2025ला पहिल्या तारखेलाच मी एक व्हिडिओ टाकलेला होता गवत कापणीचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो. त्यावेळेचं पाणी कुठं होतं आणि आत्ता पाणी कुठं आहे तर हे तुम्हाला तिथे डिफरन्स दिसेल. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तर ते पूर आलेलं आहे नदीला. ठीक आहे. मग नदीचं पात्र एकदम आत आहे. तुम्हाला मी त्याच्या पाठीमागचं हे काढून दाखवतो, म्हणजे एक व्हिडिओ व्लॉग दाखवतो की बाबा टोटल किती म्हणजे पुढंपर्यंत आलेलं आहे नदी. ठीक आहे. आणि तसंच आता सध्या मी गवत कापायला आलो आहे, कारण पाणी जसं वर येते तसं ते पूर्ण गवत मला कापून घ्यायला पाहिजे. थोडंसं बारीक आहे पण ते कापूनच घ्यायला पाहिजे, कारण पाणीच तसं वर चढतं आहे. ठीक आहे. तर एक थोडासा हा छोटासा व्लॉग असणार आहे, तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथून पुढं पाणी कितीचे काय आहे. आता जे पलीकडचं जे तुम्ही जमीन बघताय म्हणजे ह्या नदीच्या पलीकडे, तर ते आहे कर्नाटक आणि इकडचं आहे ते महाराष्ट्र. आणि मी आता जिथं सध्या इथं उभारलो आहे तर इथून आमची वारी चालू होते. ते इथं जे तुम्हाला हत्ती गवत दिसते त्या टेकडपर्यंत. ठीक आहे. तर तिथं पण आमची वारी आहे आणि निम्म्यातनं थोडं आम्ही तिथं कापून घेतलं आहे, कारण आता हे जसं पाणी वर येत जाणार तर हे पूर्ण गवत बुडून जाणार. ठीक आहे. हे गवत थोडे बारीक आहे अजून, त्याच्यामुळे कापलं नाही. पण मधलं जे मेन बारीक म्हणजे थोडंफार बऱ्यापैकी मोठं कापण्याजोगं जे गवत होतं तर ते पूर्ण कापलेलं आहे. ठीक आहे. मग आत्ता सध्या काय करतो मी, आता नदी खूप वेगानं चढत आहे तर त्याच्यामुळे मी फक्त जेवढं त्याकडंचनं म्हणजे याकडंचनं तेवढंच एक बेंडा होऊ परत इथून कापून घेणार आहे. तर आता बोलायचं राहिलं ह्या नदीच्या पात्राबद्दल. ठीक आहे. तर इथून पुढं तर बघितलं तर अजून इथून आय थिंक 10 गुंठ तरी अजून इथून पुढं जमीन आहे. आणि त्याच्यानंतर पुढं पण मेन नदीचं पात्र होतं, पण पूर आल्यामुळं तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलं आहे. पाहू शकताय तुम्ही. हा बघा इकडं अजून पाणी कितीचं काय गेलं आहे, हे अजून इथं वर जाऊ शकते. ओके. तर अशी ही परिस्थिती आहे सध्या. आणि पाणी तर इतकं वेगळं म्हणजे इकडं आपल्या इकडं कोल्हापूर जिल्ह्यात शिरूर तालुक्यात तर एवढं जास्त पाऊस नाही, पण कोकणात जास्त पाऊस पडत असल्यामुळं तिकडचं पाणी म्हणजे बऱ्यापैकी इकडं सोडतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं इथं पाणी जास्त भरतच असते. आणि 2020-21 म्हणा, तुम्हाला ते वरचं जर इथलं मोटर दिसत असेल, हे मोटरचं जे म्हणजे चालू खटाका बंद करायचं ते हे दिसेल तर तिथंपर्यंत सुद्धा पाणी जाऊ शकते. म्हणजे पूर्ण हे सगळं जे मी आता सध्या उभारलं तर ते पूर्णपणे भरत आहे. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही पाणी. आता हे पाणी बघा, इथून बघा पाणी कितीचं काय आलं आहे. ह्याच्या पुढं सुद्धा अजून 2 ते 3 जणांचं म्हणजे गवत आहे ते पूर्ण पाक बुडलेलं आहे. आणि इथल्या वारी मालकाने हे सगळं कापून नेलं आहे बघा. अजून इथलं त्यांचं बाकी आहे, ते कापून नेणारच असतील अजून, पण थोडंफार तरी इथून त्यांनी हे करून घेतलेलं आहे. म्हणजे पाणी इथं पण आलेलं आहे. इथं तिथं बऱ्यापैकी एक जणांचं मोटरसुद्धा आहे तिथं पूर्ण पाण्यात. ओके. आणि मी इथं उभारलेलो आहे. पाहू शकता तुम्ही खूप जणांचे इथं गवत आहेत, गाजर गवत आहे सुद्धा. आणि इथून जरासं पुढे गेल्यावर एक रोड लागतो आणि तिथं थोडी वस्ती आहे. इथं बघू शकता तुम्ही. हे पाणी कुठंपर्यंत म्हणजे पसरलेलं आहे, पूर्ण पात्राच्या बाहेर आलेलं आहे पाणी. आणि आता पुढचं मी तुम्हाला दाखवतो, जे मी आता गवत कापणार आहे तर तिथला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवतो. तर आता बघा इथं हे थोडंसं जरा बारीक गवत आहे, कवळं गवत आहे. तर हेच मला कापावं लागणार आहे, कारण नदी उद्या होऊ शकते की बाबा इथं सुद्धा येईल, म्हणजे जिथं आता मी सध्या थांबलो. कारण तुम्ही जर पलीकडे बघितला तर पलीकडं याच ठिकाणी सेम पाणी आलेलं आहे, कारण तिथं थोडंसं डबरा होता म्हणून. ओके. तर त्याच्यामुळे हे मला कापावं लागणार आहे. आणि आज सकाळी आमच्या पालकांनी इथलं कापून नेलेलं आहे. आणि हे हत्ती गवत किंवा गाजर गवत तुम्ही म्हणू शकता, तर हे इथं अवेलेबल आहे. म्हणजे हे पूर्णपणे तोडणार नाही. तर ज्यावेळी इथून पाणी परत ओसरून जाईल तर त्यावेळी आम्ही ते हे करू, कारण तो पण समजा जर आता जर हे कट केलं तर होऊ शकते त्याच्यावर गाळ म्हणा किंवा माती म्हणा ते पडेल आणि पॉसिबली ते येणार नाही. आता इथं एक गाजर गवत कट केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, याच्यावर जर गाळ किंवा माती बसली, ठीक आहे, तर येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात. फिक्स असं सांगू शकत नाही, पण कमी असतात. तर त्याच्यामुळे बाकीचे जे इथं तुम्ही पाहू शकता तर ते आम्ही आहे असं ठेवणार आहे. आणि बाकीचं जे आता गवत तुम्हाला दिसते तर ते एक बंडा किंवा 2 बंडा जे काही होत असेल तर ते घेऊन आता मी इथून जाणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तो बघू शकताय एक थोडंसं इथंच गवत कापलो आहे मी. लईच जरा कवळं होतं. ठीक आहे. त्यामुळे फक्त बारीकच बेंडा केला आहे, कारण का तर इथनं बघा, इथनं चढायला जरासं अवघड आहे. आता सध्या पाऊस पडून गेला त्यामुळे चिखल आहे. आणि तुम्हाला तिथं मोर पण दिसतो आहे बघा. ठीक आहे. म्हणजे इथं जसं पाणी वर येत जाते तसं प्राण्यांना म्हणजे जागा राहत नाही, तर ते असं वर येतात. आता येतानाच मगाशी मला मुंगूस दिसला होता,
ससासुद्धा आला होता, ठीक आहे, सकाळी. तर सध्या आता फक्त हेच आहे की पाणी वर येत आहे आणि जसं होईल तसं इथून म्हणजे आम्ही जे काही गवत असेल तर ते काढून घेण्याचा प्रयत्न करतो, जेवढं जास्त असेल तेवढं. आणि हा आपला एकदम बारीक छोटासा असा बेंडा, आणि हा एवढाच बेंडा काकड केला आहे. हा म्हणजे कवळच आहे, जास्त काय मोठं काय नाही. तर हे मेन म्हणजे पाणीवर येईल याच्याच ह्याच्यानं मी काढलेलं होतं. आणि प्लस पॉईंट की इथं घेऊन इथनं वर जायला इथनं वर जायला थोडंसं म्हणजे अवघड आहे, कारण आता सध्याच नुकतंच 1-4 थेंब पडून गेल्यात, चिखल झाले तिथं त्याच्यामुळं तिथं चढायला उतरायला म्हणा किंवा घेऊन जायला थोडं अवघड होतं, म्हणून एक छोटासाच इथं बारीक बेंडा केला आहे. आणि इथे तुम्ही मोरसुद्धा पाहू शकताय, कारण पाणी जसं जसं वर येते तर तसं तसं मूग जनावरसुद्धा वर यायला बघताय. तुम्ही इथं पाहू शकताय, जवळपास इथं आलेलं आहे पाणी, आणि उद्या पॉसिबल आहे की इथंसुद्धा येऊ शकेल. ओके, तर हा एक थोडा व्लॉग होता. ओके, हा असा ठीक आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ. थँक्यू.